नागपुरातल्या पूर्णब्रह्म सेवा समितीतर्फे आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। सामाजिक जबाबदारी म्हणून गरजू नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करण्यात आलं। पूर्णब्रह्म सेवा समितीत अनेक महिला सदस्य असून या महिला देणगी रूपात निधी एकत्र करतात। या निधीतून गरजू महिलांना जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करण्यात येतं। यंदाच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाचं निमित्त साधून मंगळवारी विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाला कौटुंबिक न्यायालयाच्या अधिवक्ता पद्मा चांदेकर मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होत्या। तर या कार्यक्रमाविषयी समितीच्या मीना अमरावतीकर यांनी अधिक माहिती दिली। गृहिणी आहेत, काही नोकरी करणारे आहेत, ह्या आमच्याबरोबर त्या संस्थेला भेट देण्यासाठी येऊ शकत नाही। तर अशा वेळेला आम्ही दरवर्षी 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा करतो। यावेळेला आम्ही समाजामध्ये जी व्यक्ती दानशूर आहे, समाजासाठी जी काहीतरी करत आहे, समाजासाठी जी काहीतरी देणं लागत आहे, अशा व्यक्तीला आम्ही बोलवतो आणि त्यांच्या हाताने आम्ही हा जागतिक महिला दिन साजरा करत असतो। आई वडिलांचं ऋण तर आपण फेडतोच, पण समाजाचं ऋण फेडणं हेही आपलं एक कर्तव्य आहे आणि त्या कर्तव्याची जाणीव ठेवून आम्ही नोकरी करणाऱ्या स्त्रिया आज रिटायर झाल्यानंतर, सेवानिवृत्त झाल्यानंतर घरदार सांभाळून, सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळून आम्ही हे कार्य करतो। याच्यामध्ये आम्हाला खूप अभिमान आहे।